नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्त्वाचे घडामोडी मित्रांनो, आपण वीकली करंट अफेअर पाहतोय. वीकली पूर्ण आपण आठवड्याचे प्रश्न पाहतो, जे प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. ठीक आहे, आपण पूर्ण रिव्हिजन 27 जानेवारीचा पहिला दिवस होता, त्याचे आपण रिव्हिजन घेऊया. मित्रांनो, 27 जानेवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय होलोकास्ट डे म्हणून आपण साजरा करतो. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न, पहिला प्रश्नाचा, भारताप्रमाणे प्रजासत्ताक दिन साजरा करणारे देश जगात किती देश आहेत? तर उत्तर होतं 7 देश होते. नेक्स्ट, भारत टिंबटिंब अंतर्गत पहिले मानवी सबमर्सिबल लॉन्च करणार आहे, तर डीप ओशन मिशन. तिसरा प्रश्न, आधार आधारित पेमेंट सिस्टीम अन्वय कोणत्या कायद्याला केली आहे? तर मनरेगाला केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, मध्य प्रदेशाने अलीकडेच धार्मिक शहरामध्ये दारू विक्रीवर बंदी घालून दारूबंदीच्या दिशेने पाऊल टाकले आहे, तर किती 17. ठीक आहे, जिल्ह्याला बंदी घातली आहे. युनायटेड नेशन चिल्ड्रन एजन्सी युनिसेफने नुकताच लर्निंग इंटरप्युटेड ग्लोबल है ना स्नॅपशॉट ऑन क्लायमेट रिलेटेड स्कूल डिसरिप्रेशन्स इन 2024 हा अहवाल प्रकाशित केला असून जगात किती विद्यार्थ्यांना शिक्षणात अडथळा निर्माण झाला आहे? तर 242 दशलक्ष विद्यार्थ्यांना झालेला आहे. नेक्स्ट, 6वा प्रश्न, उत्तर प्रदेश टिंबटिंब रोजी आपला स्थापना दिवस साजरा करतो. उत्तर आहे 24 जानेवारी रोजी. 7वा, कोणता देश फाईट बुद्धिबळ विश्वचषक 2025 चे आयोजन करेल? तर आपला देश भारत देश करणार आहे. नेक्स्ट, 8वा प्रश्न, महाराष्ट्रातील किती अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती व शौर्य पुरस्कार लाभले आहेत? 444. ठीक आहे, पुढं, प्रजासत्ताक दिनाला 2025 मध्ये किती वर्ष पूर्ण होत आहेत? तर 76 वर्ष पूर्ण होत आहेत. महाराष्ट्रातील किती महाराष्ट्रीय व्यक्तींना पद्मभूषण पद्मश्री पुरस्कार मिळाले? 311. पद्मभूषण 3, पद्मश्री 11 जणांना. भारतातील किती व्यक्तींना पद्मविभूषण पद्मश्री प्राप्त झाले? एकूण तिन्ही पण 139 जणांना. नेक्स्ट, राष्ट्रीय सुशासन संमेलन कोणत्या शहरात आयोजित केले जाईल? तर उत्तर आहे गांधीनगर. पुढे नेक्स्ट क्वेश्चन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टिंबटिंब येथे राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली, तर दक्षिण सीमामध्ये जाहीर केलेली आहे. अलीकडे कोणत्या देशाने समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता दिली आहे? तर लक्षात ठेवा, थायलंड देशाने दिलेली आहे. नुकताच राजस्थानमधील भारत पाकिस्तान सीमेवर ऑपरेशन सरळ हवा सुरू केले झाले आहे, तर कोणी? BSF ने सुरू केले आहे. नुकतीच राष्ट्रीय आदिवासी आरोग्य परिषद 25 कुठे आयोजित करण्यात आली होती? तर नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली होती. अलीकडे कोणत्या माजी खेळाडूचा ऑस्ट्रेलियाच्या हॉल ऑफ फेम मध्ये समावेश करण्यात आला? तर मायकेल क्लार्कचा समावेश करण्यात आला. अहिल्याबाई होळकर यांची कितीवी जयंती आहे? तर 300वी जयंती आहे. पुढं नेक्स्ट, नुकतेच UN ने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय हिमनदी संवर्धन वर्ष म्हणून घोषित केले आहे? 2025. ठीक आहे, 28 जानेवारी पाहतोय. ठीक आहे, 28 जानेवारी डेटा संरक्षण दिन, KM करिप्पा दिवस, लाला लजपतराय जयंती. पहिला प्रश्न घातला, 48वा आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळा 2025 कोणत्या ठिकाणी होणार आहे? कलकत्तामध्ये होणार आहे. कोणत्या राज्य सरकारने दीनदयाल उपाध्याय भूमिहीन कृषी मजदूर कल्याण योजना सुरू केली आहे? तर छत्तीसगड राज्याने सुरू केली आहे. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? भारत 4थ्या क्रमांकावर आहे. 24 जानेवारी 25 रोजी नीती आयोगाने टिंबटिंब भारतीय राज्यांच्या वित्तीय कामगिरीचे मूल्यांकन करून नवी दिल्ली येथे फिस्कल हेल्थ इंडेक्स 2025 चे अनावरण केले. तर किती राज्यांच्या वित्तीय? तर मित्रांनो लक्षात ठेवा, 15, 16, 18, 29. त्याचं उत्तर आहे मित्रांनो लक्षात ठेवा 16. ठीक आहे, चलो पुढे. AICTE ने 2025 हे टिंबटिंब ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन म्हणून घोषित केले, तर उत्तर आहे कृत्रिम बुद्धिमत्ताचे वर्ष. पुढे नेक्स्ट क्वेश्चन, बंगळुरू येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत KSOचा भारतातील सौर विज्ञानात प्रमुख संस्था असलेल्या सौर भौतिकशास्त्र संशोधनाची किती वर्ष पूर्ण झाली? 125 वर्ष पूर्ण झाली आहेत. रिलायन्स पॉवर टिंबटिंब 20 जानेवारी रोजी 3 वर्षाच्या कालावधीसाठी कार्यकारी संचालक CEO म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर नीरज पारख यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठीक आहे, 8वा प्रश्न, राष्ट्रीय आदिवासी आरोग्य परिषद कुठे होणार आहे मित्रांनो? तर नवी दिल्लीमध्ये होणार आहे. पुढे, आतापर्यंत किती भारतीय उत्पादनांना GI टॅग, इथे GI टॅग पाहिजे मित्रांनो लक्षात ठेवा, जारी करण्यात आला? तर 605. ठीक आहे, पुढे, अलीकडेच आयर्लंडचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर मायकल मार्टिन. पुढे नेक्स्ट क्वेश्चन, 6वा आंतरराष्ट्रीय बाजरी महोत्सव 25 कुठे आयोजित करण्यात आला होता? कर्नाटकात. पुढे,
12वा, अलीकडे कोणत्या राज्याने 25 जानेवारी हा दिवस आपला 55वा स्थापना दिवस साजरा केला? तर हिमाचल प्रदेश. नुकतेच नरेंद्र चपळगावकर यांचे निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? तर ते लेखक आणि प्लस न्यायमूर्ती होते. कोणत्या राज्य सरकारने अलीकडे सन्मान संजीवनी ऍप लॉन्च केला आहे? तर लक्षात ठेवा, हरियाणा राज्याने लॉन्च केला आहे. अलीकडे मलेशियामध्ये 9वी जोहर आंतरराष्ट्रीय खोली बुद्धिबळ स्पर्धा कोणी जिंकली आहे? तर इनियान पन्नीर सेल्वर. नुकताच आंतरराष्ट्रीय पश्मिना महोत्सव कुठे आयोजित करण्यात आला होता? नेपाळमध्ये. पुढे ग्लोबल प्लास्टिक ऍक्शन पार्टनरशिप मध्ये अलीकडे किती देश सहभागी झालेत? तर 7 देश सहभागी झालेले आहेत. पुढे अलीकडे इंडिया एनर्जी वीक 2025 कुठे आयोजित करण्यात आली होती? तर नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली होती. भारतात पहिला खासगी उपग्रह नक्षत्र कोणत्या स्टार्टअपने प्रक्षेपित केला? पिक्सलने केला होता. ठीक आहे. प्रोफेसर टिंबटिंब यांच्या नेतृत्वाखाली बोस इन्स्टिट्यूटच्या संशोधन पथकाने अल्झायमर रोगावरील उपचारांच्या दिशेने महत्वपूर्ण साधले आहेत. तर अर्निबन बुनिया या प्रोफेसरांच्या निगराणीखाली. 29 जानेवारी पाहतो आपण महत्वाच्या घडामोडी. प्रख्यात कार्डियक सर्जन KM चेरियन यांचे निधन केव्हा झाले? तर 25 जानेवारी रोजी झाले. मतदार जागृतीसाठी ECI मीडिया पुरस्कार कोणाला मिळाला? दूरदर्शनला मिळालेला आहे. तिसरा 25 साठीचे पद्मविभूषण पुरस्कार किती व्यक्तींना जाहीर झाले? तर 7 लोकांना. ठीक आहे. पुढं भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित परेडमध्ये कोणत्या देशाची लष्करी तुकडी आणि बँडने प्रथमच भाग घेतला? तर इंडोनेशिया. पुढे ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा विजेतेपद कोणी आहे? तर जॅनिक सिनर. लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे नीती आयोगाच्या पहिल्या आर्थिक आरोग्य निरीक्षकात कोणत्या राज्याने 6वे स्थान पटकवलेत? तर आपलं महाराष्ट्र राज्य. मुंबई मॅरेथॉन 25 मध्ये पुरुषांची एड्स शर्यत कोणी जिंकली आहे? तर बहार टेप्से. लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे इन पिरियड ऑफ डेमोक्रेसी बियॉन्ड पार्टी लाईन्स हे पुस्तक कोण दिले? तर नजमा हेपतुल्ला. पुढे ICC T20 मधील 2024चा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर अर्शदीप सिंग यांना मिळाला. पुढे 25 जानेवारी 25 रोजी तिरुवनंतपुरम येथील इस्रोच्या लिक्विड प्रोफेशनल सिस्टीम सेंटरचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर M मोहन यांची. ठीक आहे. पुढे केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी मध्ये खेलो इंडिया हिवाळी खेळ चे उद्घाटन कुठे केले? तर लडाख मध्ये केले. पुढं आंतरराष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा दिन केव्हा साजरा केला? तो 26 जानेवारी. टिंबटिंब धनलक्ष्मी बँकेचे कार्यकारी संचालक नियुक्ती करण्यात आले P सूरीराज. ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी DG म्हणून अतिरिक्त कारभार कोणाला देण्यात आलेला आहे? तर लक्षात ठेवा, अमृत मोहन प्रसाद. पुढे जितेंद्र पाल सिंग कोणत्या देशामध्ये भारताचे नवीन राजदूत झालेले आहेत? तर इस्रायल. लक्षात ठेवा, इस्रायलचे राजदूत झालेले आहेत. पुढं नेक्स्ट क्वेश्चन. याला गोलशारी नेपाळच्या खोऱ्यात आहे, लांगटांग खोऱ्यात आहे. पुढं अलीकडे भारत आणि कोणत्या देशाने सामपूर सोलर प्लांटसाठी ऊर्जेची किंमत निश्चित केली आहे? तर लक्षात ठेवा, उत्तर आहे श्रीलंका. पुढे कोणते गाव भारतात पहिले सौर सीमा गाव बनले? तर मासळी. ठीक आहे. पुढे प्रोफेसर आताच आपण बघितला 19वा कालचा प्रश्न अर्निबन बुनिया. आजचा प्रश्न 6वा आंतरराष्ट्रीय बाजरी महोत्सव 2025 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला होता? तर कर्नाटक. ठीक आहे. नेक्स्ट आपण पाहतोय आपण 30 तारखेचे प्रश्न, 30 तारखेचे महत्वाचे प्रश्न. ठीक आहे. ओके. आजचा पहिला शहीद किंवा जागतिक कुष्ठरोग निर्मूलन दिन आपण साजरा करतो. ठीक आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी गर्भपाताविरोधात धोरणाशी संबंधित कोणते निर्णय घेतले? तर मेक्सिको सिटी धोरण पुनर्संचयित केले. ठीक आहे. पुढं नेक्स्ट क्वेश्चन. 2025 ऑस्ट्रेलियन ओपन खाली कोण जिंकले? पुरुष मध्ये जेनेरिक सिनर, महिलांमध्ये मॅडिसन की, पुरुष दुहेरीमध्ये हॅरी हिलो ओवार आणि हॅर्ली पेटन वरील सर्व होते. ठीक आहे. पुढं टिंबटिंब यांची लिक्विड प्रोसेस सिस्टीम सेंटरचे संचालक नियुक्ती करण्यात आली M मोहन. लक्षात ठेवा, सॉरी S मोहन. M मोहन. लक्षात ठेवा, मोहन प्रसाद. लक्षात ठेवा. महिला हॉकी इंडिया लीग 2024-25 चे अंतिम सामन्यात कोण विजेता ठरला? तर ओडिशा वॉरियर्स. पुढे नेक्स्ट क्वेश्चन. अमेरिकन मेटॉलॉजिकल सोसायटीने उत्कृष्ट सेवा यांना देऊन सन्मानित केले? तर मृत्युंजय महापात्रा. ठीक आहे. पुढं ICC सर्वोत्कृष्ट पुरुष एक कसोटी क्रिकेटपटू 2024 कोण ठरला आहे? जसप्रीत बुमराह. पुढे नेक्स्ट क्वेश्चन. नरेंद्र चपळगाव यांनी लिहिलेले खालील कोणते पुस्तक आहे? अनंत भालेराव काळ, कर्तृत्व, आठवडीतील दिवस, कर्मयोगी संन्यासी वरील सर्व. पुढे नेक्स्ट क्वेश्चन. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांनी घोषणा केली की दिब्रुगड हे एक पूर्ण विकसित शहर आसामची कितवी राजधानी विकसित केले जाईल? तर दुसरी. लक्षात ठेवा. ठीक आहे. पहिली राजधानी दिसपूर आहे. पुढे
अलीकडेच अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी राष्ट्रपती पदाची निवडणूक कोठे जिंकली आहे? तर बेलारूस येथे जिंकली आहे. अलीकडे कोणत्या मंदिराला FCRA परवाना मिळालाय? बांको बिहारी मंदिर. पुढे नेक्स्ट क्वेश्चन. अलीकडे युनेस्कोने इंदूर आणि कोणत्या शहराला वेटलँड सिटी म्हणून मान्यता दिली आहे? तर लक्षात ठेवायची गोष्ट आहे उदयपूरला दिलेली आहे. ईशान्य भारतातील कोणत्या राज्यात नुकतेच मुख्यमंत्री मोबाईल ऑपरेशन थिएटर सुरू करण्यात आले? तर लक्षात ठेवा नागालँड मध्ये सुरू करण्यात आले आहे. अलीकडे IDBI बँकेची MD व CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर लक्षात ठेवायची गोष्ट आहे राकेश शर्मा. ठीक आहे. पुढे अलीकडे किती भारतीय शहरे पाणथळ प्रदेश म्हणून मान्यताप्राप्त शहरांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले? तर 2. ठीक आहे. पुढं नेक्स्ट क्वेश्चन. समान नागरिक कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर उत्तराखंड. पुढे नेक्स्ट क्वेश्चन. राज्याचे अल्पसंख्याक आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर शहरात स्थापन करण्यात आले असून आयुक्तालयाच्या आयुक्तपदी कोणाची निवड झाली? तर विशाखा आढाव. पुढे माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे नुकतेच निधन झाले असून 23 मध्ये ते वर्धा येथे झालेल्या कितव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते? तर 96वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. अलीकडे अमेरिकेच्या USAID ने कोणत्या देशाचे सर्व मदत कार्यक्रम स्थगित केले आहे? तर बांगलादेश. 6वा आंतरराष्ट्रीय बाजारी महोत्सव कोठे राज्यात आयोजित करण्यात आला? कर्नाटक. आणि त्यादिवशीचा प्रश्न. अलीकडे कोणत्या राज्याने 25 जानेवारी हा दिवस आपला 55वा स्थापना दिवस साजरा केला? हिमाचल प्रदेशने. ठीक आहे. पुढे पाहतोय 31 जानेवारीचे प्रश्न मित्रांनो. 31 जानेवारी हा प्रश्न आंतरराष्ट्रीय झेब्रा दिन होता मित्रांनो. जर कोणाला PDF हवी असेल जानेवारी म्हणजे 500+ प्रश्न विथ स्पष्टीकरण तर माझा नंबर हा आहे, ह्याच्यावरती फोन पे किंवा गुगल पे करू शकता. ओनली फॉर 15 रुपीज. लक्षात ठेवा फक्त 15 रुपयाला आपल्याला बसेल. ठीक आहे. पुढं फेब्रुवारी 25 मध्ये 4थी बॅडमिंटन आशिया मिश्र सांघिक स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली? किंगदाओ चीनमध्ये. ठीक आहे. दुसरा ऍडव्हान्स टावर्ड आर्टिलरी गन सिस्टीम म्हणजे ATAGS कोणत्या संस्थेने विकसित केली आहे? DRDO. ठीक आहे. पुढं अलीकडे कोणत्या राज्याने प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या सरकारच्या 4 कल्याणकारी योजना ऋतू भरोसा, इंदिरम्मा आत्मीय भरोसा, इंदिरम्मा इंदूर आणि नवीन शिधापत्रिका सुरू केल्या? तर तेलंगणा राज्याने. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो लक्षात ठेवा. ठीक आहे. भुवनेश्वरमध्ये उत्कृष्ट ओडिशा मेक इन ओडिशा कन्क्लेव्ह 25 चे उद्घाटन कोणी केले? तर नरेंद्रजी मोदी यांनी केलेले आहे. पुढं 86वा वरिष्ठ राष्ट्रीय व आंतरराज्य टेबल टेनिस चॅम्पियनशिप 24 चे विजेतेपद कोणाला मिळाले? तर लक्षात ठेवा मानुष शाह, दिया चित्रे दोघांना मिळालेले आहे. रिचर्ड इलिंगवर्थ यांची 2024 साठी ICC पंच म्हणून निवड झाली. तर लक्षात ठेवा कितव्यांदा? 4थ्यांदा. ठीक आहे. पुढं नेक्स्ट क्वेश्चन. अलीकडेच सॉफ्टवेअर कंपनी जोहोचे CEO कोण बनले आहेत? लक्षात ठेवा. तर पॉइंट खूप महत्वाचा. M मोहन. तर उत्तर काय? शैलेश कुमार बनलेले आहेत. ठीक आहे. कोण बनलेले मित्रांनो? शैलेश कुमार बनलेले आहेत. हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. ठीक आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे. मिलोस उसेविक यांनी कोणत्या देशाच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा जाहीर केला? तर सर्बिया देशाचा. ठीक आहे. पुढे अलीकडे श्रीमती कुमदिनी रजनीकांत लकिया यांना 25 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित करण्यात आले आहे. कदम स्कूल ऑफ डान्सच्या संस्थापक आहेत. ते कोणत्या नृत्याशी संबंधित आहे? तर कथ्थक. पुढे कोणत्या देशाने ओपेनएल्स ChatGPTला मागे टाकत DeepSeek R1 नावाचे AI मॉडेल लॉन्च केले? तर चीन देशाने केलेलं आहे. महिला महाराष्ट्र केसरी 2025 स्पर्धा कोणी जिंकली? भाग्यश्री फंड. नेक्स्ट. नुकतेच फ्रान्समध्ये महिलांच्या 60 मीटर इंडोर हार्डल शर्यतीत भारतात ज्योती यारा जीने कोणते पदक जिंकले? तर गोल्ड मेडल जिंकलेलं आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या वतीने दिला जाणारा जनस्थान पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर सतीश आळेकर यांना जाहीर झाला आहे. इस्रो 29 जानेवारी रोजी सकाळी 6:30 वाजता श्रीहरिकोटा येथून GSLV F-15 चे कितवे रॉकेट प्रक्षेपित करेल? तर 100वे. है ना. GSLV F-15 NVS-2 है ना. हे लक्षात ठेवा रॉकेट लॉन्च करणार आहे. ठीक आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो. ठीक आहे.
भारत चीन राजनैतिक संबंधांना किती वर्ष पूर्ण झालेत? तर 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. नागोबा जटरा आदिवासी सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तेलंगणा राज्यामध्ये साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिनानिमित्त कोणत्या कल्पनेवर आधारित चित्र रथांचे देखावे सादर करण्यात आले? सुवर्ण भारत आणि वारसा आणि विकास. अलीकडेच यंगेस्ट मॅप जिनियस ऑफ इंडिया ही पदवी कोणाला मिळालेली आहे? असा प्रश्न विचारले, लक्षात ठेवा. ही पदवी कोणाला मिळाली? तर सक्षम ठाकूर यांना मिळालेली आहे. अलीकडेच कोणत्या राज्याने 25 जानेवारी रोजी आपला 55 स्थापना साजरा केला होता? हिमाचल प्रदेशने केला. बघा, आपण या हप्त्याचा लास्ट बघतो व्हिडिओ. ठीक आहे. पहिला प्रश्न असा आहे, जर कोणाला PDF हवे असेल जानेवारी महिन्याचे, तर आपण 500 प्लस प्रश्न प्लस विश्लेषण स्वरूपात असतील. ओनली फॉर 15 रुपीज, लक्षात ठेवा. ठीक आहे. जर आपल्याला हवं असेल फोन पे किंवा गुगल पे वरती या स्क्रीनशॉटवर खाली नंबर आहे माझा, त्या नंबर आपण काय करावा, त्यावर पैसे पाठवावे आणि मला स्क्रीनशॉटवरील नंबरवर व्हॉट्सअप करावी. तुम्हाला मी परिपूर्ण सर्व नोट्स देऊ शकेल. ठीक आहे. ओके. यांना महाराजा हरिसिंग पुरस्कार प्रदान कोणाला करण्यात आला आहे? तर उत्तर आहे मनोज सिन्हा, है ना. CLARI5 चे राष्ट्रीय सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल NCRP सोल्युशन एकत्र करणारी पहिली भारतीय बँक बनली तर PNB, पंजाब नॅशनल बँक. भारत आणि चीन राजनैतिक संबंधाच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त 25च्या उन्हाळ्यात टिंबटिंब यात्रा पुन्हा सुरू होणार आहे. कैलास मानसरोवर. न्यूझीलंडच्या टिंबटिंबला ICC महिला क्रिकेटर ऑफ द इयर 24 ची निवड करण्यात आली, मेली केर. प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला, क्रिस्टिन कार्ला कांगुलो. भारताचे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पायलट म्हणून जाणारे पहिले अंतराळी कोण ठरले? तर शुभांशु शुक्ला. राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक चॅम्पियनशिप 25चा लोगो नुकताच कुठे लॉन्च करण्यात आला? चेन्नईमध्ये. पुढे, कर्नाटक बँकेने कोणत्या कार्यक्रमात 6 श्रेणीमध्ये सर्वोच्च सन्मान मिळवला? बँकिंग तंत्रज्ञान परिषद, एक्सपो आणि उद्धरण 2024. ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे पहिले राज्य कोणते? तर बिहार राज्य आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2025 कुठे आयोजित करण्यात आली आहे? अहिल्यानगर. शेतकऱ्यांना ओळखपत्र देण्यासाठी कोणती योजना सुरू केली? ॲग्रीस्टॅग. पुढे, राष्ट्रीय स्तरावर शहीद दिन कोणत्या साजरा केला जातो? 30 जानेवारी. कृषी व अन्न प्रक्रिया क्षेत्रात नाविन्यतेला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्याने ॲग्री स्टार्टअप फंड सुरू केला आहे? महाराष्ट्र राज्य. जॉफ एल्ड्रिस नुकतेच मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा राजीनामा दिलाय. खाली कोणत्या परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते? ICC. कोणत्या राज्याने जैवविविधता मंडळाने राज्याचे पहिले जैवविविधता वारसा स्थळ म्हणून कच्छ मधील इनलँड मॅग्रोव्ह गुनेरी या नावाची घोषणा केली? तर गुजरात. कोणत्या देशाला जागतिक आरोग्य संघटनेने मलेरिया मुक्त म्हणून घोषित केले आहे? जॉर्जिया देश. नुकतेच स्टीव्ह स्मिथ खेळाडूने कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 धावा करण्याचा विक्रम केला. तो खेळाडू कोणत्या देशाचा? तर ऑस्ट्रेलिया देशाचा आहे. गोवा मुक्ती आंदोलनात भाग घेतलेल्या स्वातंत्र्य योद्धा लिबिया लोबो यांना कोणत्या पुरस्कार सन्मान करण्यात आले? तर पद्मश्री. पुढे, कालचा प्रश्न होता, ओबालो डेटा रिपोर्टनुसार सर्वाधिक युट्यूब वापरणारे लोक कोणत्या देशात आहे? तर आपला देश भारत, लक्षात ठेवा. ठीक आहे मित्रांनो, आपण सर्वच्या सर्व रिव्हिजन युट्यूबचं घेतलेलं आहे. दर आठवड्याचं, दर रविवारी आपण आठवड्याचं युट्यूबचं आपण काय घेतो? पूर्ण डिस्कशन घेतो आणि लक्षात ठेवा 1 लाईनर क्वेश्चन घेत असतो. हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो. आणि प्लस उद्या मंडेला आपण रेग्युलर लेक्चर घेऊया. आज आपण इथे थांबूया. उद्या आपण नक्की या टाइमला याच वेळ भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.